ते लो टाईडच्या वेळेला खाली करून घेण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून उद्या जर जादा पाऊस झाला तर तेवढी स्टोरेज एरिया त्या संपमध्ये राहील अशी अपेक्षा आहे। आयुक्त स्वतः या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, आदरणीय मुख्यमंत्री महोदय या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि एकंदरीतच जो पाऊस होतो त्याच्या 30% जर पाऊस एकाच दिवशी झाला तर मग त्यावेळेला पाणी जायला सुद्धा मर्यादा येतात आणि त्याच्यामुळे नाल्यांच्या बाबतीत सुद्धा नाल्यांवर जे तरंगतं दिसतं ते प्लास्टिक आहे, परंतु खालीपर्यंत म्हणजे जिथपर्यंत रॉक आहे तिथपर्यंतची खोदाई ही नाल्यांची केलेली आहे। काही ठिकाणी समुद्राचं पाणी येऊन सँडबेल्ट तयार होतो, ही कंटिन्युअस प्रोसेस असते आणि त्या सँडबेल्टमुळे सुद्धा काही वेळेला पाणी जायला अडथळे निर्माण होतात। शाळेला आपण सगळ्याच शाळांना सुट्टी दिली आहे कोकणातल्या, संपूर्ण कोकणपट्टीमध्ये सिंधुदुर्गपासून आपण मुंबई ठाणेपर्यंत सर्व शाळांना सुट्ट्या दिलेल्या आहेत। रेड अलर्टसाठी सांगितलं की संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे। एकाच ठिकाणी किरकोळ एखाद्या इमारतीची भिंत खचण्यासारखा प्रकार घडला आहे, अदरवाईज मोठे इन्सिडन्स काहीही नाही आहेत। फक्त लोकांनी बाहेर येणं टाळलं पाहिजे, घरामध्ये राहिलं पाहिजे आणि अनेक वेळेला ज्या ठिकाणून पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणून क्रॉस करत असताना तिथं जर फ्लो असेल पाण्याचा तर ते अवॉइड केलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये वाहून जाण्याची शक्यता आणि विशेषतः मुंबईच्या जवळचा जो ग्रामीण भाग आहे किंवा कोकणामधला जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामुळे अनेक वेळेला नद्यांचं पाणी किंवा नाल्यांचं पाणी हे ब्रिजवरून किंवा साकवावरून वाहत असतं। अशा वेळेला जर आपण त्याच्यावरून जाण्याचा प्रयत्न केला आणि पायाची ग्रीप सुटली तर अशी लोक वाहून जाण्याचा प्रकार जास्त कोकणामध्ये घडतो। त्याच्यापासून काळजी सर्वांनी घ्यावी। शाळांना जरी सुट्ट्या दिलेल्या असल्या तरी मुलांनी पाण्यामध्ये खेळण्याचं टाळावं असं त्यांना आव्हान आहे। तर दीपक केसरकर आणि महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे महापालिकेतील आपत्कालीन कक्षामध्ये उपस्थित होते।